रविवार को बल्लारपुर शहर में महाशिवरात्रि का पर्व असीम आस्था व बड़े ही भक्ति भाव से मनाया गया। इस अवसर पर मंदिर को आकर्षक ढंग से सजाया गया था और भजन कीर्तन के साथ शिव मंत्रों का उच्चारण हुआ। शहर के शिव मंदिरों का परिसर हर हर महादेव के जयकारे के साथ गुंजायमान रहा। बल्लारपुर शहर में कुछ मंदिरों में भगवान महादेव की पूजा अर्चना का दौर चलता। साथ ही मंदिर परिसर में शकरकंद व साबूदाना खिचड़ी का वितरण किया गया। श्रद्धालुओं ने सुबह से ही बल्लारपुर शहर के टेक्के विभाग के राजेंद्र प्रसाद वार्ड स्थित प्रसिद्ध श्रीनाथ मंदिर पहुंचकर शिवलिंग की विधिवत पूजा पाठ कर दुग्धाभिषेक किया व बेलपत्र आदि चढ़ाए। दर्शनार्थी महिलाएं, पुरुष एवं युवा वर्ग पूजा की थाली हाथ में लिए कतारबद्ध नजर आ रहे थे। 2 दिन चले इस कार्यक्रम में महाशिवरात्रि के दूसरे दिन महाप्रसाद का आयोजन किया गया, जिसका शहर के हजारों श्रद्धालुओं ने लाभ लिया। शहर के एक ओर स्थित इस नाग मंदिर में कई मूलभूत सुविधाओं का अभाव है, जैसे कि मुख्य मार्ग से मंदिर तक जाने का कच्चा रास्ता होने से यहाँ दर्शन करने आने वाले श्रद्धालुओं को परेशानी का सामना करना पड़ रहा है। नाग मंदिर परिसर के विकास एवं आवश्यकताओं के विषय में मंदिर ट्रस्ट के अध्यक्ष रमेश तोरसाम ने जानकारी दी। चंद्रपुर से संवाददाता समीर वानखेड़े की रिपोर्ट। आपल्याला कमीत कमी हे 82 वर्ष झाले, 82 पासून मंदिर आहे आणि याची स्थापना जी आहे माझ्याच हाताने झाली आहे आणि आता हे मंदिर असं वाढलं आहे का म्हणजे एकदम का नाही तर एकदम भाविक मंदिर झालं आहे आणि याचा कार्यक्रम कमीत कमी वर्षातून 4 कार्यक्रम होते। एक आपला महाशिवरात्री, नागपंचमी, पुन्हा आपली हनुमान जयंती झाल्याच्या नंतर आपली नवरात्र हा म्हणजे आपला पुष्कळ हा म्हणजे याच्यामध्ये कार्यक्रम चालते हा आणि महाशिवरात्री एवढी जोरदार चालते का पुन्हा आपला बल्लारशामध्ये आज फर्स्ट नंबरवर आपलं मंदिर गेलं आहे आणि भाविक लोक पूर्णपणे आपल्या इथे येते हो आणि याच्यानंतरही पुन्हा हा कार्यक्रम आपला वाढीवरच राहणार आणि याच्यानंतर बी आपल्याला आपण हे करून राहिलो का चला अशीच आपली हे राहिली पाहिजे आणि या मंदिरामध्ये रोड नाही आहे जाण्या येण्याकरिता, याच्याच्यानं थोडीशी आपले भाविक लोक थोडे परेशान राहतात आणि आम्हाला जे काही लाईटिंगची सोय जास्त पाहिजे होती ते भेटून नाही राहिली। आमची मागणी आहे द्यायला, पण आम्ही नगर परिषदला बी हे केलं, आम्ही सुधीर भाऊसाठी बी बहुत कोशिश केली, पण आम्हाला अजून काही भेटलं नाही आहे। बस हे बल्लारशाचं सर्वात मोठं शिवलिंग आहे असं? हा, बल्लारशामध्ये मोठं शिवलिंग हेच आहे आपल्या बल्लारशामध्ये। आज म्हणलं तर नाग मंदिर आपलं बल्लारशामध्ये पूर्ण फेमस होऊन गेलं आहे। आजूबाजूचे लोक, खेड्यापाड्याचे लोक आज चंद्रपूर आपल्या मंदिरामध्ये हिंगणघाट, नागपूरपासून, वर्धेपासून लोक येतात आणि या मंदिरामध्ये एवढं म्हणजे हे आहे सत्व आहे का कोणी बी असा व्यक्ती आल्याच्या नंतर अशी त्याची मागणी पुरी नाही झाली हे आतापर्यंत झालंच नाही आहे। हो, आता तुमची आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवारकडे काय मागणी आहे? त्याला मी ना रोडची बहुत हे केली, पण त्यानं आतापर्यंत होकारच नाही दिला। हो, आता चंदन भैया, हरीश शर्मा हे काही वेळा येऊन जातात इथं, पण आतापर्यंत काही केलं नाही त्यानं। आता म्हणे ते करतो म्हणून, कारण तो पोरगा आला आहे निवडून आपला मोहित डोंगोरे, तो म्हणत आहे का आता काका मी करतो म्हणून। हो, पण तरी हे होणार म्हणजे असं मला अजूनही नाही वाटत, कारण मी आतापर्यंत कोशिश करत आहो पण आतापर्यंत झालंच नाही आहे। आता त्या मुलानं तर म्हणलं करतो म्हणून। हो,